पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला, परंतु टायमिंग किती असं चांगलं नव्हतं. अंकित आपल्याकडे पहिलं षटक टाकतोय. मैदानावरती धावफलकावरती धाव आहेत. एक डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू डॉट आहे. खूप चांगला चेंडू टाकला होता. राजू सकपाळ मॉडर्न आर्ट संघाचे ओनर राजू सकपाळ, राजू मारुती सकपाळ, मॅन फ्रॉम सातारा. आपण व्यासपीठावरती आहे. छान गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आहे. बॅकफुटला खेळण्याकरता मजबूर केले. तर्पण आमच्यावर तर्पण अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती आपण पाहू शकता. जेव्हा एक सामना तुम्ही पराभूत होता, तिथून तुम्हाला परत एकदा या स्पर्धेत तुमचं अस्तित्व टिकवायचं, त्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. नक्कीच ही संधी आहे, कारण यावेळेला दोन संघ जे आहेत ते यावेळेला पहिला सामना पराभव स्वीकारून इथे आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच दोघांमध्ये तो उत्साह सुद्धा असेल, कारण ही संधी आहे आणि इथून संधीचं सोनं करून यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करावा लागेल. दरम्यान जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हलक्याने चेंडूला खेळून काढलाय आणि यावेळेला एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाईल, जाऊन पोहोचेल 3 वरती. प्रशांत सर, याच्या अगोदर आपण सामना बघितला MCC बॉईज वर्सेस किंजल 11. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठ वाढवणारा मॅच होता. प्रत्येक मॅच इथे उत्कंठ वाढवणारा रोमहर्षक सामना होणार आहे. नक्कीच हा सभापती चषकाचा थरार आपण या 3 दिवसांमध्ये बघणार आहोत. जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा. रोचकता बरकरार रहेगी इस टूर्नामेंट में. वैभव 2 पर खेल रहे, मैदान 2. स्कोर पहले ओवर की कहानी समाप्त. 4 रन स्विस्फोट. पहले बल्लेबाजी करते हुए आकाशी स्ट्राइकर की तरफ से बढ़िया गेंदबाजी अंकित द्वारा रही है. शुक्रिया दीजिए. वेलकम बैक. स्वागत है आपका सभापति चषक 2025 में. फुल टॉस गेंद और बॉक्स के बाहर खेल रहे हैं, तो बल्लेबाज मैदान को डगआउट की तरफ जाना पड़ेगा. पहले विकेट के बदले थँक्यू डीजे. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूला सरळ सीमारीच्या पार पाठवायचं होतं, परंतु यावेळेला पॉवर जास्त क्रिएट झाली आणि चेंडू निघून गेला सरळ आउट ऑफ द पार्क. प्रेशर आहे. पहिल्या षटकामध्ये जे 4 धावा आपण बघितल्या होत्या, डॉट चेंडू जे बघितले होते, ते प्रेशर इथे बघायला मिळते आणि तेच प्रेशर कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज श्री स्पोर्ट्स या संघाकडून. बिल्कुल सही कहा आपने. प्रेशर तो है, लेकिन प्रेशर रिलीज करने की जब आप कोशिश कर रहे थे, तब जाकर आपकी गेंद जो है वो बल्ले के ऊपर आई, लेकिन बॉक्स के बाहर आपने खेला, तो आपको मैदान के बाहर जाना पड़ेगा डगआउट की तरफ. स्कोर 5, 1 विकेट के नुकसान पर. नो बॉल का इशारा. वैभव और प्रसाद मैदान के अंदर जागरूक गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 6 पर 1. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पद्धतीने पंचांचा खराब चेंडूचा इशारा येतोय. प्रेशर दोन्ही साईडला बिल्ड होत आहे. प्रत्येक चेंडू वरती प्रेशर पाहिलं तर दोन्ही साईडला बिल्ड होत आहे आणि तो कमी करण्याचा प्रयत्न करत असताना थोडासा अवांतर चेंडू फेकला जातोय आणि त्याचाच फायदा नक्की होईल. तो श्री स्पोर्ट्स या संघाला प्रथम फलंदाजी करत आहेत. धावसंख्या पाहिली तर 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 वरती 1 गडी बाद. जागरूक गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 8, 1 विकेट के नुकसान पर. फुल टॉस गेंद ऑन साइड पर. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था. शानदार फील्डिंग बॉडी लाइन पर. लाजवाब फील्डिंग का प्रदर्शन. डाइव लगाई. एक्शन रिप्ले में देखें DBN लाइव पर. ऑन साइड पर गेंद को खेल दिया था. गेंद ट्रैवल हो रही थी. बॉडी का बहुत अच्छा इस्तेमाल करते हुए डाइव लगाई और गेंद को रोक लिया था. सुंदर फील्डिंग बॉडी लाइन पर. स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर. बैकफुट चले गए. शॉट बहुत अच्छा है. सुंदर फील्डिंग दोबारा बॉडी लाइन पर की गई. वाइड स्ट्रॉन्ग अप पर 1 रन देने का मौका. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 10 रन 1 विकेट के नुकसान पर. चांगलं क्षेत्ररक्षण बघतील, कारण हॅरी यांना पहिलं होता तिथे तैनात होते. स्वतःला झोकून दिलं आणि हा खेळ असा आहे की प्रत्येकाला इथे झोकून द्यावं लागतं. क्षणापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहावं लागतं आणि ती नजर कायम ठेवावी लागते. धावसंख्या जाऊया पहिली तर 11 वरती 1.4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. ड्राईव्ह करायचं होतं ऑफ साईडला, पण चेंडू निघून जातोय ऑन साईडला डिक्लेअर झोनमध्ये. धावफळी धावा जातील, पोहोचतील त्या 12 वरती 1. वैभव आणि प्रसाद यांची जोडी जर आपण बघितली तर मैदानाच्या आतमध्ये सध्या मार्गस्थ आहे. तर जागृत यांचं षटक पाहिलं तर मार्गस्थ असताना या षटकामध्ये अतिरिक्त धावा आल्यानंतर सुद्धा 8 धावा या धावफलकावरती आपण पाहिल्या तर बघायला मिळाल्या. त्या 12 वरती 1 दरम्यान पुढचा चेंडू असेल.
रक्षात्मक पद्धतीने खेळून काढलं. यावेळेला एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न कुठल्याही पद्धतीने बघायला मिळत नाही. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आहे. या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला लिमिटेशन्स पाहायला मिळतात. त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन पाहिले तर आपण थोडंसं लिमिटेड क्षेत्र असतं. या क्षेत्रामध्ये पॉवर प्ले नक्कीच पंचांकडून इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्ले घेतला जाईल. या षटकामध्ये तिसरं षटक आहे आणि या षटकामध्ये नक्कीच पॉवरफुल ठरायचा प्रयत्न केला जाईल. धाव पाहिल्या तर 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. येणारे 12 चेंडूतून बाकी असतील आणि 12 चेंडूमध्ये 13 धावा फलकावरती असताना तिसऱ्या षटकामधील 6 चेंडूमध्ये कोण आपली पॉवर या मैदानामध्ये दाखवेल ते येणारे 6 चेंडू आपल्याला दर्शवतील. तर चर्चा केली जातो ती लिमिटेशन्सची. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये नक्कीच आपल्याला लिमिटेशन्स पाहायला मिळतात. तेच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये थोडेसे नियम जे आहेत जे कमी असतात ते बघायला मिळतात. दरम्यान मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू फिरकी घेतल्यानंतर सर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. ॲक्शन रिप्लेमध्ये बघतोय लेग ब्रेकचा इथे मारा केला गेला होता. ऑफ साईडला खेळायचं होतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत बॅट आणि बॉल संपर्क इथे बघायला मिळाला. एवढ्याला प्रहार करायचा होता, चेंडू निघून जाईल सरळ आउट ऑफ द पार्क, गडी बाद. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण गडी बाद होताना पाहिलं होतं. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू प्रेशर विल्ड होताना बघतोय. पॉवर प्लेचे षटक आहे पॉवरफुल, कोणासाठी ठरेल नक्कीच बनणार होत्या, परंतु यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता आणि त्यावेळेला मात्र फ्लिक करून एक धाव अर्जित केली झाली. आतापर्यंत पाहिलं तर पॉवर प्लेचे षटक चालू असताना गोलंदाजी करणारा संघ म्हणजेच आगाशी स्ट्रायकर संघ थोडासा मातबर होताना दिसतोय, कारण या षटकामध्ये आतापर्यंत एक धाव ही सिंगलच्या स्वरूपात आलेली आहे. पहिल्या चेंडूवरती सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु निर्धाव चेंडू गेला. दुसऱ्या चेंडूवरती सरळ आउट ऑफ द पार्क आणि तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षण केली जाईल, परंतु फेकी होईपर्यंत एक धाव रोखण्यामध्ये यश प्राप्त होईल. आगाशी स्ट्रायकर संघाकडून गोलंदाज अनिल याला आपण बघतोय आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पॉवर प्ले षटक मार्गस्थ असताना अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच वाखणण्याजोगी आहे. जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा, प्रशंसा तो करनी चाहिए। और इन्होंने पहले मैच में भी बहुत बढ़िया प्रदर्शन किया था, अपने अनुभव का पूरा इस्तेमाल किया गया था। और कहते हैं ना कि योग्य बनने से अच्छा है उपयोगी बने। अनिल की बहुत बेहतरीन गेंदबाजी रही थी जब चौथे ओवर में गेंदबाजी करने के लिए आए थे। ऑफ स्टंप के बाहर गेंद, टप्पा खाने के बाद घुमाव मिला, कट्टाप्पा ने बाहुबली को क्यों मारा, भाई आपने इस गेंद को क्यों छोड़ा, सवाल है ये डॉट बॉल है। नक्कीच प्रश्न असेल, कारण अनिल यांच्या हातामध्ये त्या बोटांमध्ये जादू आहे आणि त्या जादूच्या जोरावरती आतापर्यंत षटक पाहिलं तर फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि एक गडी बाद मिळवण्यामध्ये सुद्धा त्यांना यश प्राप्त झालंय. ती जादू, ती फिरकी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. फिरकी तर आहे. आता आपण स्क्रीनवरती पाहू शकता DBN लाईव्हच्या तिथे व्यासपीठ दाखवलं जातं, कॉम्बॉक्स दाखवलं जातोय, एक प्लॅन बनतोय, रणनीति स्ट्रैटेजी देखील आपण पाहतोय. जो खिचड़ी बन रही है, खिचड़ी पक रही है, यहाँ एक बार वो भी दिखाया जा रहा है. ये DBN लाइव का टेलीकास्ट जो है बिल्कुल अच्छा फीलिंग आपको देगा हमेशा. रिप्ले में देखिए क्या हुआ था, लेग ब्रेक गेंद और टर्न मिला, बहुत अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद और अच्छी अंपायरिंग मैदान के अंदर. ये एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर है, DBN लाइव द्वारा दिखाया जा रहा है. गेंद अंदर से बाहर जा रही है, ऑफ स्टंप के ऊपर से टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली है, टर्न मिला, एक बार फिर घुमाव मिला अनिल को, शानदार गेंदबाजी कर रही है. कॉम्बॉक्स आपके स्क्रीन पर, कैमरामैन भी बहुत बढ़िया काम करते हुए 15 रन 2 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है और तर्पण आखिरी गेंद है. अनिल का जो स्पेल है बहुत ही बढ़िया रहा, शानदार गेंदबाजी अभी तक रही है. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्वतःला पॉवरफुल ठरत असताना आपल्या संघासाठी पॉवरफुल गोलंदाजी नक्कीच अनिलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. दरम्यान शेवटचा चेंडू असेल, यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं, ऑफ साईडला मोठा फटका खेळायचा होता, परंतु जर्सी नंबर 12 श्लोक तिथे चांगली क्षेत्ररक्षण करतोय आणि आपल्या संघासाठी जवळजवळ 3 धावा या वाचल्या जातात. ॲक्शन रिप्लेमध्ये बघतोय आपण रोहित चौधरी यांच्या माध्यमातून 1 टॅप चेंडूला टच केलं गेलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला त्या चेंडूला अडवण्यात आलं होतं. श्लोक तिथे तैनात होते आणि चांगलं प्रदर्शन म्हणता येईल आपल्याला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. 3 ओवर के बाद 16 रन 2 विकेट के नुकसान पर. ये जो गेंद रोकने की कोशिश की तर्पण, तब जाकर उनका जो पैर है
वहाँ गेंद लगी, नहीं तो ये गेंद बॉडी की तरफ ट्रैवल हो रही थी। श्लोक को आपने देखा था फील्डिंग करते हुए। नक्कीच चांगला प्रयत्न केला गेला होता आणि तो प्रयत्न यशस्वी होताना पाहिलं, कारण विचार केल्यानंतर त्यासाठी प्रयत्न करणं हे किती महत्त्वाचं आहे ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं होतं श्लोकच्या माध्यमातून। दरम्यान पुन्हा आता आपण बघतोय शेवटचं घेऊन श्लोक स्वतः आपण इथे तैनात आहेत। धावफलक धावा आहेत 16 वरती 2। यावेळेला पहिला चेंडू लेग ब्रेकचा मारा करायचा होता, परंतु अतिरिक्त वेग प्राप्त झाला आणि चेंडू निघून गेला। सत्तर अवांतर धावसंख्या 1 ने वाढून जाऊन पोहोचेल 17 वरती। श्लोक राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, सामना करने के लिए करण। ये भी गेंद लेग स्टंप के बाहर है। श्लोक ने फील्डिंग में बहुत अच्छा काम किया तर्पण, लेकिन गेंदबाजी में लेग स्टंप के काफी बाहर गेंदबाजी कर, एक नहीं 2 वाइड बॉल इन्होंने डाले हैं। नक्कीच वेग आहे, गोलंदाजीमध्ये वेग आहे, परंतु वेगाने टाकलेला चेंडू कोणत्या लाईन वरती पडतोय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। पैर पकड़ने की कोशिश हो रही है, लेग स्टंप के काफी बाहर गेंदबाजी कर रहे हैं और गति के ऊपर सवार होने की कोशिश। स्कोर अब चक्कर 18 रन 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर है। ओ अनवांटेड रिकॉर्ड है ये, अनवांटेड रिकॉर्ड। कोई भी जो गेंदबाज है ना वाइड बॉल के हैट्रिक नहीं करना चाहता है, ये वाइड बॉल की हैट्रिक हो गई है। या अगोदरच्या षटकामध्ये ज्या 3 धावा वाचवल्या होत्या त्या 3 धावा पुन्हा इथे खर्च केल्या आहेत त्या श्लोक यांनी। यावेळेला मात्र पहिला तर अजून एक अवांतर चेंडू, यावरती एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, धावची ती संधी, परंतु इथे अवांतर +1 म्हणजे अजूनही या षटकातील एकही चेंडू फेकल्यानंतर नाही सुद्धा 5 धावा खर्च केल्या श्लोक यांनी। प्रॉब्लम कभी मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उससे बड़ा करता है। फिलहाल देखिए गेंदबाजी की बात करें तो श्लोक संघर्ष करे, अनिर्णय को बने, अनिल ने बढ़िया गेंदबाजी की है। इस पर दबाव बढ़ता हुआ अब श्लोक के ऊपर। स्कोर 21 2 विकेट के नुकसान पर। टपकाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रहे, पैर पकड़ने का दोबारा प्रयास और अंपायर की तरफ से नो बॉल, वाइड बॉल, नो बॉल, वाइड बॉल, नो बॉल। क्या हो रहा है मैदान के अंदर? श्लोक हक्का बक्का है। अब परेशानियां बढ़ती भी, क्योंकि यहाँ से स्कोरबोर्ड 23 तक पहुंच चुका है। अभी भी 6 गेंद, अगर 6 गेंद में 6 तर्पण बनते हैं तो 29 तक जाने का मौका मिलेगा। ये फाइटिंग टोटल है। नक्कीच फायटिंग टोटल असेल, कारण गेल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण 30 धावा बघितल्या होत्या, फायटिंग टोटल पाहिली होती। यावेळेला ॲक्शन रिप्ले मध्ये बघतोय नक्कीच नो बॉलचा इशारा केला गेला होता आणि तो नक्कीच नो बॉल आहे। याच्या अगोदरच्या षटकामध्ये अनिल यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या। अनिलच्या षटकामध्ये पाहिलं तर 3 धावा खर्च केल्या होत्या आणि या धावामध्ये या षटकामध्ये पाहिलं तर अवांतर 6 धावा बघायला मिळाला। दरम्यान यावेळेला पहिल्या चेंडूवरती गडी बाद प्रथमेश गोलंदाजीसाठी येत आहेत आणि पहिल्या चेंडूवरी गडी बाद करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त होते। तिसरा गडी बाद होईल 23 वरती 3 किरणच्या खेळीला ते संपुष्टी प्राप्त होते। सीधा मिड स्टंप पर गेंद थी, ना ज़्यादा घुमाव था ना कुछ ना था। आप देखिए इस वक्त बढ़िया गेंदबाजी, प्रथमेश को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। स्ट्रोक बहुत महंगे साबित हुए, नियंत्रण नहीं था, बहुत सारे मिस्टर एक्स्ट्रा, नो बॉल और वाइड बॉल। और उसके बाद में प्रथमेश ने पहली गेंद पर विकेट प्राप्त किया, करण का विकेट। विष्णु नए बैटर मैदान के अंदर, 5 गेंदों का खिलाना बाकी। गेंद को ड्राइव किया खिलाड़ी है, लॉन्ग अप पर गेंद को फील्ड किया जाएगा, 1 रन लेने का मौका। स्कोर 24 3 विकेट के नुकसान पर। चौथे ओवर है और 4 गेंदों का खिलाना बाकी है। सभापति चषक 2025 आप देख रहे हैं और नो वाइड बॉल, वाइड बॉल, नो बॉल, वाइड बॉल, नो बॉल। तर पर क्या हो रहा है मैदान के अंदर? मैदान के अंदर जो हो रहा है वो होना नहीं चाहिए, लेकिन इस बार हल्के हाथों से खेला हुआ है। यहाँ पर यार 1 रन मिलेगी। जिस तरह से हमने देखा था श्लोक को वो गेंदबाजी करते हुए वो टाइम पे यहाँ पर देखा तो 6 रन अतिरिक्त आए थे। 3 रन उन्होंने बचाए थे अपने टीम के लिए, लेकिन 6 रन एक्स्ट्रा उन्होंने दिए थे। उसका फायदा श्री स्पोर्ट्स टीम को यहाँ पर मिलता हुआ। 25 पर 3 विकेट। श्री स्पोर्ट कम बैक कर रहा है, 26 स्कोर बोर्ड पर है और 1 रन आपको मिलेगा। 27-28 जब आप 16 पर थे वहाँ से 27 तक पहुँच गए हैं, मतलब श्री स्पोर्ट टीम ने वापस ही का बिल्कुल बजाया है। 2 गेंदों का खिलाना बाकी, 27 पर 3। जरूर जब इस मैच को जब स्टार्ट हुई थी तब हमने कहा था कि ये चांस है, अपने टीम को आगे ले जाने का चांस है। वो अगर चांस अब मिस करेंगे ना तो यहाँ पर फिर से चांस नहीं मिलेगा। 1 साल इंतजार करना पड़ेगा। 11 गेंदों का खेल अभी तक हुआ है और जिसमें मिस्टर एक्स्ट्रा का आंकड़ा भी हम आपको बताएंगे, कितने नो बॉल, कितने वाइड बॉल। ये कौन सा शॉट खेल रहे हैं? स्वीप करने की कोशिश कर रहे थे, शॉट अच्छा नहीं था भाई। सीधे बल्ले से खेलने की ज़रूरत है, क्योंकि सीधा खेलेंगे तो फायदा होगा।
इस तरह से बल्लेबाजी करेंगे कोई फायदा नहीं है। स्कोर कम से कम 29-30 के आसपास जाना चाहिए था। 28 पर रोका गया तो प्रथमेश ने बहुत बढ़िया काम किया, क्योंकि श्लोक बहुत संघर्ष करते आपने देखा आहे. आपण व्यासपीठावरती राजला पाहू शकता, अनिलला या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर निशांत, वैभव 8 धावा नॉट आउट. त्यानंतर वेदांत 2 धावा, प्रसाद 4, करण 3 धावा, विष्णू 2 वरती नॉट आउट. सी स्पोर्टची बॅटिंग आहे. त्यानंतर अंकित 1 षटक 4 धावा दिल्यात. जागृत 1 षटक अत्यंत महत्त्वाच्या 9 धावा, 1 विकेट त्याला प्राप्त झालं. अनिलचं षटक खूप चांगलं होतं, 1 षटक 3 धावा आणि 1 बळी. श्लोकचं षटक त्यानं याच्यावरती आपण नाही चर्चा केली तरच बरं होईल. 7 चेंडू आता त्याने टाकले, पण नो बॉल आणि वाईट बॉलच होते. प्रथमेश एक बदल म्हणून आला, परंतु त्याने चांगली कामगिरी केली. 1 षटक 4 धावा आणि 1 बळी. हार्दिकला देखील आपण पाहू शकता. बाबा, निखिल, निशांत, अनिल आणि राज सध्या स्क्रीनवरती आहेत. तिथे आपण पाहू शकता माऊलीचे सर्व पदाधिकारी देखील आहेत. ही सर्व टीम सध्या निशान आमचे स्पॉन्सर आहेत. उत्कृष्ट फिल्डर आणि उत्कृष्ट बॅटरचे स्पॉन्सर निशांत पाटील. अनिल पाटील क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. यापूर्वी बरंच क्रिकेट अनिलने देखील खेळलेलं. आक्रमक बॅटर, सातत्यानं आक्रमक बॅटिंग केली. हार्दिक आयोजकांच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर निखिलला आपण पाहतोय. बाबा आहे या ठिकाणी. अजून 2 शिलेदार उभे आहेत, श्रीकांत, प्रशांत आंबरे. तो म्हणतोय थांब रे. आता कॉम्बॉक्स दाखवला जातोय. आंबरे त्या ठिकाणी आहेत. कॉम्बॉक्स देखील दाखवला जातोय. मॅचच्या दिशेने वळणार आहोत. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हा सामना माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2025 लाईव्ह टेलिकास्ट आमचे प्रायोजक. थँक्यू सो मच. मुलजी मार्कवरती सज्ज असेल जयेश. पहिल्या चेंडू बॉल ड्राईव्ह केलाय कबरच्या दिशेनं. 29 धावांचं आव्हान आहे. आणि आता आगाशी स्ट्रायकर संघ कशा पद्धतीनं पाठलाग केला जातो ते देखील पाहूया. तर पण प्रथमेशने आपलं खातं खोललंय. नक्कीच पहिल्या धाव्यानंतर इथे आत्मविश्वास वाढेल. पण 28 धावा ज्या आपण पाहिल्या होत्या त्यानंतर बरंच काही घडलं होतं. बरंच काही गोष्टीवरती चर्चासुद्धा केली होती. कारण 17 वरून 28 वरती जाणं तितकं सोपं नसतं अंडरआर्म क्रिकेट बॉक्समध्ये. त्यावेळेला आपण बघतो तर यावेळेला नक्कीच त्या धावा इथे जास्त अतिरिक्त खर्च केल्या गेल्या. त्याचा पाठलाग करणं किती कठीण असेल ते येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला समजणार आहे. धावसंख्या 2 वरती 0. प्रथमेश आपण यांना स्ट्राईकवरती बघतोय. यावेळेला बघितलं थोडंसं रचनात्मक पद्धतीने खेळायचं होतं, परंतु चेंडूला पाठवून दिलं डिक्लेअर झोनमध्ये आणि 1 धाव अर्जित केली गेली. पैडलशिप किया गया था फाइन लेग पर और इस सिंगल के साथ स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के. जागृत 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं, प्रथमेश 2 पर बैटिंग कर रहे हैं. जस्ट की अगली गेंद रक्षात्मक तरीके से गेंद को कबर क्षेत्र में पुश किया गया था. जंटल पुश, 1 रन लेने का मौका. 29 रनों का पिछाव कर रहे. पहले 3 ओवर में केवल 16 रन थे. आखिरी ओवर में बहुत सारे रन आए और पहले खेल बहुत आसान लग रहा था आगाशी स्ट्राइकर टीम के लिए, लेकिन 1 ओवर ने, श्लोक के 1 ओवर ने तर्पण बिल्कुल वो दबाव जो है ना पूरी तरह से अब आगाशी स्ट्राइकर टीम के ऊपर चला गया है. नक्कीच त्या तिसऱ्या षटकात, माफ करा, चौथ्या षटकामध्ये जो खेळ बदलला तो नक्कीच 10 ते 12 धावा देऊन गेला. आणि तोच त्याच 10 ते 12 धावा नक्कीच महागात पडू शकतात आगाशी स्ट्रायकर्स या संघासाठी. दरम्यान पुढचा एकदा रक्षात्मक पद्धतीने खेळायला फटका होता. या षटकामध्ये पाहिलं तर संपूर्ण खेळ हा एकेरी द्विर धावावरती घेतला गेलेला आहे. कारण सुरुवात शांत असली तरी येणाऱ्या काही काळामध्ये आक्रमक होऊ शकतो असा नक्कीच त्यांचा विश्वास असेल. कंपॅरिझन पाहू शकता. श्री स्पोर्ट 4, आगाशी स्ट्रायकर 6. इथे आपण बघितलं तर सावध सुरुवात झाली. संयमानं बॅटिंग करतात. याचा अर्थ जो बॅटिंग पॉवर प्ले असेल त्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रकारचा रोल प्रथमेश आणि जागृत अदा करू शकतात. म्हणजे कबड्डीच्या खेळामध्ये डू ऑर डाय रेड असते, तिथे एक संधी निर्माण होते. तशाच पद्धतीनं बॅटिंग पॉवर प्ले हा बॅट्समनसाठी पूरक ठरणार का हा एक प्रश्न असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुणाल. इस बार स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के. प्रथमेश 3 पर बैटिंग कर रहे हैं, जागृत 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं. रिक्वायर रन रेट के बारे में चर्चा होगी. 18 गेंदर 23 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. गेंद को ड्राइव किया, यह खतरा भी हो सकता है. अंपायर आउट, नॉट आउट, आउट नॉट आउट. टीवी अंपायर की तरफ चले गए. थोड़ा सा डाउट था इसलिए चले गए टीवी अंपायर की तरफ. नक्कीच तिसरे पंच ज्या वेळेला बिझी असतील तोपर्यंत डीबीएन लाईव्हची चर्चा केली जाईल. डीबीएन लाईव्हने काही काळामध्ये, या गेल्या काही काळामध्ये जे नाव कमावलंय ते नाव बघितलं तर व्हिज्युअल्स
आणि ॲक्युरसीच्या जोरावरती नाव कमावलं आहे. जे व्हिज्युअल्स आपल्याला इंटरनॅशनल पद्धतीने मॅचमध्ये बघायला मिळतात त्याच प्रकारचे काही व्हिज्युअल्स कॅमेरा अँगल्स पाहिले आणि जो स्कोअरबोर्ड सुद्धा आहे तो त्याने स्वतःचा आता डेव्हलप केलेला आहे. म्हणजे स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत असताना DBN लाईव्हला आपण बघतोय आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबच्या लाईव्ह चॅनलवरती आपण बघायला मिळते. नक्कीच एक वाखणण्याजोगं त्यांचं काम आपल्याला गेल्या काही वर्षामध्ये बघायला मिळतं. मिस्टर प्रवीण पाटील आणि धनंजय मांडेला आणि त्यांची अजून असलेली टीम नक्कीच चांगलं काम करते. डिसिजन पेंडिंग आहे. चर्चा DBN लाईव्हच्या पूर्ण लाईव्ह टेलिकास्टवरती देखील होईल. कारण ज्या पद्धतीने आपण बघू शकता इथे असलेला स्कोरबोर्ड आहे किंवा अनेक वेगळ्या प्रकारचे ग्राफिक येतात. खूप चांगले अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे ज्या इंटरनॅशनल आपण क्रिकेट जेव्हा बघतो तेव्हा ज्या अपेक्षा असतात तशाच प्रकारच्या अपेक्षांची पूर्ती करणारं DBN लाईव्हची टीम आहे. फक्त मला एकच अपेक्षा की भविष्यात तुम्ही वसई तालुक्यामध्ये भरपूर काम केलं आहे, पालघरमध्ये केलं आहे. प्रोफेशनल स्पर्धा तुमच्याकडनं आता अपेक्षित आहेत. बघूया काय घडलं होतं मैदानावरती, काय घडलं, काय बिघडलं. हा थ्रो आला आणि त्यानंतर बॅट्समन क्रीजमध्ये आहे की नाही ते पाहूया. अगदी क्लोज आहे का, क्लोज आहे का, काय घडलंय, काय बिघडलंय. आउट. हे ग्राफिक आहे. हे ग्राफिक आपण पाहू शकता. TV अंपायरचा जो सिग्नल आलेला आहे म्हणजे TV अंपायर आपला इथे जो थर्ड अंपायर आहे तो मैदानात जाण्यापूर्वी इथे OUT आलं होतं. 6 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. थैंक यू. जागृत का विकेट खोने के बाद मैदान के अंदर बैटर आए बल्लेबाजी करने के लिए हर्ष. स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर. ओवर दूसरा प्रगति पर है. 17 गेंदे और 23 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. स्ट्राइकर रन पर बैटर प्रथमेश रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. 1 रन देने का मौका. इसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 1 विकेट के नुकसान पर. नक्कीच 7 धावा धावफलक आहेत आणि एक गडी बाजार तो पण धावचीच्या स्वरूपामध्ये. म्हणजे सेन्सिबल क्रिकेट रक्षात्मक पद्धतीचं क्रिकेट बघायला मिळतंय. कारण समीकरण पाहिलं तर 16 मध्ये 22 एक फटका जर आला ना तरी मॅचमध्ये आपण येऊ शकतो. त्यांचा आत्मविश्वास नक्कीच असेल. एवढ्या खोलवर टप्प्यात चेंडू होता, फ्लिक करायचं होतं पण बॅटची काढा चेंडू घेऊन निघून आला शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. तिथे चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव ही अर्जित केली गेली. प्रथमेश आणि हर्ष यांना आपण बघितलं तर चांगलं क्रिकेट खेळतात. स्ट्राईक रोटेशन कंटिन्यूस ठेवलेले आहे. एकेरी दुहेरी धावावरती सुद्धा तितकाच भर दिलेला आहे. ज्याप्रमाणे लोकलला आपण लाईफलाईन म्हणतो तशी सिंगल यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेषा पार. चौकार. जबरदस्त चौक. प्रथमेश द्वारा मौके का फायदा उठाया, थोड़ा सा रूम भी बनाया और गेंद को खेल दिया वाइडिश लॉन्ग बॉडी लाइन की तरफ. यहाँ रोकने का प्रयास कामयाबी नहीं मिली. गेंद बॉडी लाइन के बाहर. 4 रन. चौका प्रथमेश के बल्ले से. पतझड़ सावन में आई बहार. गेंद बॉडी लाइन के बाहर. रन मिलेंगे 4. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. सेंसिबल बल्लेबाजी. अगर आप 28, 29, 30 रन चेस कर रहे हैं तब जाकर 1-2 बड़े स्ट्रोक की जरूरत होती है. बाकी आपको स्ट्राइक रोटेट करना पड़ता है. दूसरा ओवर आखिरी गेंद. अब जाकर स्कोर 13 पर 1. रक्षात्मक तरीके से दोनों बल्लेबाज के अंदर एक चौका आने के बाद अब दोनों बल्लेबाजों को पता है कि सिंगल ही लेना है, बाकी कुछ करने की जरूरत नहीं है. 2 ओवर का खेल. स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर. 14 पर 1. थँक्यू डीजे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आगाशी स्ट्रायकर वर्सेस स्त्री स्पोर्ट्स यामध्ये सुरू असलेला रणसंग्राम आपण बघतोय. दोघांसाठी डू ऑर डायचा मॅच. डू ऑर डायचा सामना सुरू असताना 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद झालाय आणि या वेळेला मात्र 29 धावांचा पाठलाग करत असताना शेवटचे 12 चेंडू बाकी असतील या इनिंग मधील या डावातील आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे आगाशी स्ट्रायकर्स या संघाला. 2 फलंदाज प्रथमेश आणि हर्षची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळलंय पण यापुढे काय घडेल काय बिघडेल आपण नक्कीच बघणार आहोत. पॉवर प्ले तर षटक आहे. कोणासाठी पॉवरफुल ठरेल येणारे 5 चेंडू आपल्याला नक्कीच सांगतील. जी हाँ, इस वक्त जो बहुत महत्वपूर्ण आने वाली 5 गेंदें पावर प्ले की बैटिंग. पावर प्ले ऑन. स्कोर 15 1 विकेट के नुकसान पर. ऑफ टाइम के बाहर गेंद थी. पॉइंट क्षेत्र में खेल दिया. 1 रन लेने का मौका मिलेगा.
अब आंकड़े बदल रहे हैं, 10 गेंदों का खेल 13 रनों की जरूरत है। दर्पण एक छोटा सा पल, एक रन या एक बार भी एक छोटी गलती, एक विकेट खेल में बदलाव लेके आ सकती है, खेल में पलटवार हो सकता है। 16 पर 1 यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू रक्षण पद्धतीने खेळला, पिचवरती चेंडूला ठेवला गेला होता, एक धाव खेचून काढली गेली, धाव फक्त जाऊन पोहोचतायत त्या 17 वरती 1. आता बघितलं तर 9 चेंडूमध्ये 12ची गरज आहे. एक चुकी, एक चांगला फटका दोन्ही संघाला या मॅच मध्ये परत घेऊन येऊ शकतो. दरम्यान पुन्हा एकदा हलक्यातून चेंडूला खेळून काढलाय आणि एकेरी धावावरती भर देतोय. म्हणजे काय तर इथे मोठ्या फटक्यावरती जास्त लक्ष न देता एकेरी दुहेरी धावांनी सुद्धा आपण स्कोरबोर्ड पुढे घेऊन जाऊ शकतो. नक्कीच याची पुनरावृत्ती होताना बघतोय आपण. 8 गेंदे 11 रनों की जरूरत है इस ओवर की अगली गेंद फुट। ओ माय गॉड, कहाँ खेले भाई, कहाँ खेले। वैसे लग रहा था गार्डन में जाना चाह रहे हैं, जाइए एक बार डगआउट की तरफ आपको जाना पड़ेगा। खराब शॉट बल्लेबाज का, फुल टॉस गेंद थी, एक आसान मौका था। देखिए क्या हुआ, ये फुल टॉस गेंद थी, खुशियां आई थी और संयम का बांध टूटा, संयम का बांध टूटा। तैयार नहीं थे इस गेंद के लिए और इसीलिए आपका विकेट गिर गया। थँक्यू डीजे. बघितलं आपण यावरच्या अगोदरच्या चेंडूवरती चेंडूला पाठवून दिला सरळ आउट ऑफ द पार्क. फुलटॉस चेंडू होता परंतु बॅटच्या स्टिकरवरती लागला आणि बॅटची कडा लागल्यामुळे तो चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार्क. जर बॅट मिडल झाला असता नक्कीच एक चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला असता, एक निर्धावाचा चेंडूवरती बघायला, पण तो निर्धाव चेंडू गेला आणि नक्कीच श्री स्पोर्ट्स संघाला चांगला त्याचा फायदा झाला. यावेळेला अजून एक चेंडू निर्धाव होता पण यष्टीरक्षक चुकी करतोय आणि चुकीचा माफी नाही. अजून एक चोरटी धाव, धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 वरती 2. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. आता समीकरण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 10ची गरज असणार आहे. दोन्ही साईडला प्रेशर आहे, दोन्ही बाजूला प्रेशर आहे, प्रत्येक सामना रोमहर्षक आहे आणि हा टुर्नामेंट सुद्धा रोमहर्षक असणार आहे. कंपॅरिझन पाहिलं तर या श्री स्पोर्ट्स संघाला पाहिलं तर 16 वरती 2 आहेत, त्याच बाजूला बघितलं तर आगाशी स्ट्रायकर्स 19 वरती 2 गडी बाद होते आणि त्या चौथ्या षटकामध्ये तो सामना बदलला होता, तो डाव बदलला होता. आता हे चौथं षटक मार्गस्थ असताना कोणाकडे सामना झुकेल, कोण यामध्ये बाजी मारेल, कोण आपल्या संघाला पुढे घेऊन जाईल आणि कोणाला इथून पराभव पत्करावा लागेल, नक्कीच आपण बघणार आहोत. प्रशांत सर, 6 गेंदे 10 स्लो का ओवर था, वो स्लो का ओवर था जिसमें बिल्कुल बहुत महत्वपूर्ण वो 6 रन आए थे और प्रथमेश ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी। 16 से गाड़ी चली गई थी 28 तक। नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती कमबॅक करत असताना. आता मात्र ते फलंदाजी मार्गवरती आहेत. प्रथमेश, अनिल और प्रथमेश ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया, बैकफुट चले गए, गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया। एक बड़ा स्ट्रोक, एक चौका चाहिए इस मुकाबले में कमबैक करने के लिए। अगासी स्ट्राइकर को एक बार स्ट्राइक करना है। 22 विकेट के नुकसान पर 5 के दिन 9। अब दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं, क्या मेरे मन भी कमाल कर रहे हैं, जैसे कि आप डिबिन के बारे में चर्चा कर रहे हैं। प्रथमेश 11 पर खेल रहे, इंपॉर्टेंट पारी, 8 गेंदों में 11, यहाँ से वो बेहतर बल्लेबाजी कर सकते हैं। अब स्ट्राइकर रन पर कौन है? प्रथमेश। 22 विकेट के नुकसान पर 5 गेंदे 9। नक्कीच 5 चेंडू 9 धावांची गरज. प्रथमेश आहे स्ट्राईक वरती. यावेळेला पाहिलं तर बॅकफुटला 2 पंच करायचं होतं, चेंडू निघून जाईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. प्रथमेशच्या खेळीला संपुष्टी, गडी बाद होईल आकाशी स्ट्रायकरच्या संघाचा. 20 वरती 3. थँक्यू डीजे. ज्याची गरज होती तो गडी बाद झालाय. श्री स्पोर्ट्स संघाचा आत्मविश्वास इथून कुठे पोहोचला असेल याचा आपण अंदाज लावू शकणार नाही. 4 मध्ये 9ची गरज आहे. सामना रोमहर्षक आहे. नक्कीच एक फटका येईल का आपण बघणार आहोत. सरळ खेळ ड्राईव्ह केलाय परंतु यावेळेस खेळीला मात्र इथे एक धाव फक्त मिळेल आणि 21 वरती 3. आता 3 मध्ये 8. अनिल ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी, केवल 3 रन दिए थे। बॉलिंग तो कमाल की, लेकिन अब बल्लेबाजी आपको करनी है। 3 गेंदों में 8, 21 3 विकेट के नुकसान पर ऑनसेट पर खेल दिया। यहाँ खतरा हो सकता है, क्या बल्लेबाज रन आउट है? नॉट आउट है, कोई नुकसान नहीं है, अच्छी अंपायरिंग रही है। 2 गेंदों में 8, 2 चौके आपको जड़ने हैं, आपके पास कोई विकल्प नहीं है। अगर यहाँ से एक अच्छी गेंद आएगी तो बिल्कुल आकाशी स्ट्राइकर बैकफुट पर जाने वाले हैं। खराब शॉट, आपको सीधा खेलना है, आड़े बल्ले से खेल रहे हैं। 1 गेंद 8, श्री स्पोर्ट ने शिकंजा कस लिया है। नक्कीच या 8 धावा त्या आहेत ज्या तिसऱ्या षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये श्लोकच्या माध्यमातून आपल्याला यांना अतिरिक्त मिळाल्या होत्या आणि त्याच 8 धावांचं नुकसान पत्करावं लागेल आगाशी स्ट्रायकर्स या संघाला आणि या सामन्यामध्ये विजय प्राप्त होतोय
तो स्त्री स्पोर्ट्स या संघाला 7 धावांनी आपल्या संघाला पुढे घेऊन जाईल